चला नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया की ए फर्म कन्सिस्टिंग ऑफ पार्टनर्स महेश, सुरेश and Yogesh decided to dissolve the partnership. The decided to take over certain assets and liabilities and continues the business separately to the balance sheet was as under the balance sheet as on 31st March 2017. बॅलन्स शीट मध्ये तुम्हाला लायबिलिटी दिलेली आहे. महेश, सुरेश, योगेश 55,000, 20,000, 40,000 रिस्पेक्टिव्हली त्यांचं कॅपिटल आहे. क्रेडिटर्स 12,000चे लोन आहे, 3,000चं फर्निचर आहे बघा इथे 2,000 रुपये. सन्ड्री ॲसेट 34,000, डेटर्स 48,400 लेस RDD 2,400, 46,000 आउटरला आहे. स्टॉक 15,600, कॅश 6,400. It was agreed as under Mahesh is take a furniture 1,600 and debtors amounting to rupees 40,000 at rupees 34,000 only. तर महेशने फर्निचर घेऊन गेला 1,600 रुपयाला. त्यानंतर बघा डेटर्स आहेत 40,000चे, ते सुद्धा त्यांनी नेले 34,000 रुपयाला, म्हणजे 6,000 रुपये आपल्याला कमी दिलेले आहे. ही ऍक्सेप्टेड द क्रेडिटर्स आणि त्यांनी 12,000चे ऍक्सेप्ट केले क्रेडिटर्स की आम्ही पेड करेन ते, ठीक आहे. तर त्यानंतर सुरेश इज टेक ओव्हर ऑल स्टॉक ॲट 14,000, सन्ड्री ॲसेट्स वर्थ रुपीज 16,000 ॲट रुपीज 14,400 ओनली. बघा सुरेश काय म्हणतो की मी स्टॉक घेऊन जातो 14,000 रुपयाला. आता स्टॉक जो आहे तो 15,600चा आहे, तो 14,000ला घेऊन चालला. सन्ड्री ॲसेट्स आहे वर्थ रुपीज 60,000ची. आता सन्ड्री ॲसेट्स जर बघितलं तर 34,000 आहे, त्याच्यातून अर्धा पार्ट म्हणजे छोटासा पार्ट ते घेऊन चालले 16,000 आणि ते 14,400 रुपयाला आहे. योगेश इज टू टेक ओव्हर द रिमेनिंग sundry assets at 16,000 and assuming the responsibility of the discharge the loan together with the accrued interest on loan of rupees 60 which has been not taken which has not been recorded in accounts. आता बघा इथे काय झालं की योगेश आहे, त्याने टेक ओव्हर द रिमेनिंग ॲसेट्स त्याने घेऊन गेल्या ॲट 16,000 रुपीजला. ॲज्युमिंग दॅट द रिस्पॉन्सिबिलिटी, त्याची रिस्पॉन्सिबिलिटी फॉर द डिस्चार्ज ऑफ द लोन टुगेदर विल ॲक्रूड इंटरेस्ट. आता इंटरेस्ट हे लोन जे आहे 3,000 रुपये ते पेड करायचं त्यांनी सांगितलं आणि त्याचा ॲक्युअर्ड इंटरेस्ट 60 रुपये होता, म्हणजे त्याला 3,060 रुपये पेड करायचे. विच हॅज नॉट बीन रेकॉर्डेड इन अकाउंट्स. ते 60 रुपये जे आहे ते अकाउंट्समध्ये रेकॉर्डेड नाहीये, तर तुम्हाला ते पहिलं रेकॉर्ड करून घ्यावे लागणार आहे. द डिझोल्युशन एक्सपेन्सेस 450. त्यानंतर रिमेनिंग डेटर्स रिअलाइज्ड. आता रिमेनिंग काही डेटर्स होते तर ते 4,200 रिअलाइज झाले आणि द नेसेसरी adjustments were made by a partners to the settle their account.